का मला एक सांगा टेलर, जर असं एक रेषीय लाईफ आपण ज्याला म्हणतो तसं चाललं होतं. घ्या घ्या घ्या, सांगा ना काय झालं काय? पैसे येत होते, टेलरचा बिझनेस ना, त्यात लेडीज टेलर. घ्या घ्या, पैसा ऐका ना, पैसा येत होता, सगळं चांगलं चाललं होतं. कुठे माशी शिंकली? घ्या घ्या. मला एक सांगा, बायको कुठे आहे तुमची? ह्याच्या आधी मी तुम्हाला लय वेळा सांगितलं, परत सांगतो. अन्न आहे हातामध्ये. मला नाही माहिती हो लालीजी कुठे आहे. आता नाही आहे अन्न हातात. आता सांग. साहेब अहो कसं सांगू तुम्हाला, म्हणजे विश्वास बसेल तुमचा? मला नाही माहिती. कळलं आता? पोलीस का मारतात ते कळलं, हाताखालून का काढतात ते कळलं. आहे का वेळ? माणूस पाठवतो, त्यांना बिर्याणी खाऊ घाला. हे चाललं. अहो साहेब ऐका ना, बिर्याणी दिली. मी खरंच काय नाही केलं साहेब. अहो मी खरंच काय नाही केलं साहेब. ऐकून तरी घ्या ना. अहो खरंच काय नाही केलं साहेब मी. आई कुठे गेली? येतो मी. सुधाकर ऐक ना, ह्यात गोपाळचा डबा आहे, तेवढा त्याला देशील का? अगं त्या गुन्हेगाराला जर मी डबा दिला तर ड्युटीवर सगळे काय म्हणतील की मी त्याची मदत करतोय. आणि असं पण तिथं जेवण असतं मोठी आई. अरे सुधाकर, तो गुन्हेगार नाही र. नाही तसं बी त्याला डबा द्यायची काही बी गरज नाही. राहू दे चांगला उपाशी. आणि तसं बी आपला आणि त्याचा आता काही संबंध उरला नाही. अहो तुमचं बी काय चाललंय हो कालपासनं? का तुमचा विश्वास होता नाही माझ्या लेकावरती? अहो माझा लेक निर्दोष आहे हो. काय का आता अजून निर्दोषच आहे का? बाई एवढे पुरावे सापडले ती तरी अजून तुझा विश्वास बसना. फुलात आहे काय करायचं ग तुला? हा माणसाने ना डोळे मिटावं, पण एवढे डोळे मिटू नये का त्याला चांगल्या वाईटातला फरकच कळू नये ते. अहो माझं ते ना साधं सरळ मागणे तुमच्याकडे, गोपाळा इस्टेटीतनं आणि घरादारातनं द्या बेदखल करून. रंजे बास हा, ऐकून घेते म्हणून लई बोलायचं नाही. माझा लेक काय रस्त्यावर पडला नाही त्याला बेदखल करायला. आपल्या सुधाकर एवढाच माझा गोपाळचा बी अधिकार हा या घरावर. वा वा, बघा कुणाला कशातून बुड केला की असं. अजून तो खरा आहे का नाही ते बघायचं राहिलं. आणि ह्यांना इस्टेटीचं पडलंय आणि त्याला वाटणीचं पडलंय. खिशात नाही पै आणि म्हणे मला मालकीन म्हणा. तुम्ही बसा भांडत, मला उशीर होते. सुधाकर एवढे मिसिंग लोक आहेत, त्यांची फाईल आणि कॉल रेकॉर्ड्स मला माझ्या टेबलवर पाहिजे. येस सर. आज येस सर. साहेब ओ साहेब, साहेब तुम्ही साम दाम दंड भेद सगळं वापरून बघितलं. तुम्ही इतकं मारलंय मला, तरी मी तुम्हाला तेच सांगतोय की साहेब, अहो मी खरंच काय नाही केलं हो. आता एवढा मार खाऊन मी तुम्हाला आतापर्यंत कबूल नसतं का केलं, मीच काहीतरी केलंय म्हणून. साहेब मी काय नाही केलं हो साहेब. जैन सर, फॉरेन्सिकचे रिपोर्ट्स. काय म्हणतात? साहेब गोडाऊनमध्ये सापडलेलं रक्त आणि चेन आणि साडीला लागलेलं रक्त एकमेकांशी मॅच करतात. लालीचं रक्त आहे. मंदिरामागचे पावलाचे ठसे त्याचे रिपोर्ट्स यायचे. याचेच असणार. गोपाळ नावाचा टेलर तुझं उरकत आलंय आता. आणखीन काही दिवस आणि तू तुमच्यामुळे झालंय हे सगळं. कशाला हो त्या राक्षसाच्या गळ्यात माझ्या लेकीला बांधलं? का लग्न लावून दिलं तुम्ही त्या घरात तिचं? फक्त 5 लाखांसाठी, फक्त 5 लाखांसाठी तुम्ही माझ्या लेकीचं वाटोळं केलं. आता काय मला वाटत होतं तिचं वाटलं हो म्हणून. आपल्या लालीचाच हट्ट होता, त्याला काय करायचं. आणि मला काही सपन पडलंय का की माणसाच्या वेशात ही राक्षस असतील म्हणून.
एक पुरावा मला मिळू दे, फक्त एक पुरावा. मग बघ, त्या हिम्मतरावला आणि त्या गोपाळावर नाही त्यांची चांबडी सोडली ना, तर नावचा सुभाषराव नाही. तू त्या चहाच्या टपरीवाला ना? त्या राक्षसाच्या दुकानासमोर तुझी चहाची टपरी, इथं कशाला आलायस? हे द्यायचं होतं. काय हे किराणाचं वाईट सामान आणले. सामान? लालितांनी अडचणीच्या काळात माझी लय मदत केली होती, त्याची परतफेड. बघा बघा माझी लेक किती चांगली होती. तिने एखाद्याला जीव लावला की नाही की त्याच्यासाठी ती वाटेल ते करायची. पण त्या मुर्द्यानं मेल्यानं माझ्या सोन्यासारख्या पोरीचं. बरोबर आहे तुमचं. लालितांचा स्वभाव खरंच लय चांगला होता, पण माझं मन सांगते त्या जिथं कुठं असतील ना सुखरूप असतील बघा. जिथं कुठं असतील म्हणजे तुला माहितीये माझी लाली कुठं येते? नाही अहो, तसं काय नाही. आमच्या जीवाला पण वाटतंय ती सुखरूप असेल, पण जोपर्यंत ती आमच्या नजरेसमोर नाही ना, तोपर्यंत काय आमच्या जीवात जीव नाही बघ. तुम्ही काय बी काळजी करू नका, तुम्ही तुमची काळजी घ्या. सामान ठेवतो. येऊ का? लालिताई, तुमचं आई वडील लय खचले ते. हा कळतंय मला. त्यांना जास्त दिवस अशा अवस्थेत नाही राहू देणार मी. आता पुढे काय करायचे? पोलीस गोपाळरावांना कधी कोर्टात हजर करतायत त्याची वाट बघते. म्हणजे मग वकील शोधायला लागेल ना. वकील? अहो, असल्या केसमध्ये वकील म्हणजे पाण्यासारखा पैसा वाचावा लागेल. माझ्या संसारापुढे पैशाची काय किंमत. तू पैशाचं टेन्शन घेऊ नको. आपण चांगला वकील गावतोय का बघूयात. बाकी सगळं माझ्यावर सोड. ठीक आहे, येतो. काळजी घ्या. या तुमच्या भावाला घेऊन या जरा. ए चल उठ. साहेबांनी बोलवलंय.